नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता आपण आलेलो आहे बारामतीला. बारामतीचं जे कृषी प्रदर्शन आहे ते पाठीमागा तुम्ही बघू शकताय. तर कृषी प्रदर्शनच्या गेटवर आता आपण उभं राहिलेलो आहे. तर कृषी प्रदर्शनाची पूर्ण आतमधली माहिती वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, पूर्ण दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, बारामतीमधील जे कृषी विज्ञान केंद्र आहे इथं दरवर्षी जानेवारी महिन्यात कृषी प्रदर्शन भरतं मित्रांनो. याही वर्षी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. तर आतमध्ये आपण आता तिकीट वगैरे काढून आलेलो आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला जर समोर बघितलं तर अशा प्रकारे फळांचा जो आहे तो वेगवेगळ्या फळं वापरून इथं एक देखावा तयार करण्यात आलेला आहे. आपण पुढं जर जाऊन बघितलं तर हे केळी वगैरे हे जे वेगवेगळे फळबाग आहेत त्यांचे जे रोपं वगैरे जे आहेत किंवा त्यांना लागणारे जे औषधं आहेत ते इथं आपल्याला त्याची माहिती वगैरे सांगतात आणि कशा प्रकारे ते औषधं शेतीसाठी योग्य आहेत ते आपल्याला समजावून पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो. तर पुढे जर बघितलं तर शेती फवारण्यासाठी वापरण्यात येणारे जे आपल्याला ड्रोन वगैरे जे आहेत ते हवेतून शेती फवारली जाते ते अशा प्रकारे आपल्याला इथं बघायला भेटतात. याला एक छोटासा टँक असतो 25 ते 30 लिटरचा आणि ते पूर्ण फवारत असते मित्रांनो. तर इकडच्या साईडला वेगवेगळे जे आहेत ते मातीच्या वगैरे ज्या मूर्ती ज्या आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि ते शोपीस म्हणून आपण घरामध्ये लावू शकतो. पुढे जर बघितलं तर सोलर वर चालणारं जे आपलं ग्रीन हाऊस आहे, सोलर पॉवर ग्रीन हाऊस आपल्याला समोर बघायला भेटतं मित्रांनो. तर इथं आपल्याला त्याची पूर्ण माहिती वगैरे इथं उभं राहून सांगितली जाते. तर सोलर पॉवर जे ग्रीन हाऊस आहे ते आपल्याला इथं समोर तुम्ही बघताय मित्रांनो. पलीकडच्या साईडनं पण याची पूर्ण माहिती वगैरे मी लावलेली आहे ते मी तुम्हाला हे दाखवतोय. समोर बघा, अशा प्रकारे सोलर पॉवरचे सौर ऊर्जेवर चालणारे हरितगृह युनिट जे आहे ते इथं आपल्याला बघायला भेटतं. पुढं जर गेल्यानंतर मित्रांनो बघितलं तर वेगवेगळे फळं आणि त्यांचे जे फुलं वगैरे फळभाज्या ज्या आहेत ना त्याचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत, संकलित केलेले आहेत आणि त्याला वेगवेगळे प्रकारचे कलम केलेले आहेत. इथं बघू शकतो आपण मित्रांनो, ढोबळी मिरची वगैरे त्याची रोपं वगैरे जे आहेत ते समोरच बघायला भेटतात. इकडच्या साईडला जर बघितलं तर फुलं वगैरे जे आहेत ते त्याच्यासाठी वेगळं एक छोटंसं पॉली हाऊस जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. इकडच्या साईडला पण जे आहे शेडनेटमध्ये कशा प्रकारे शेती वगैरे केली जाते त्याची माहिती वगैरे आपल्याला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण इथं बघू शकतो मित्रांनो. इकडच्या साईडला जर समोर बघितलं तर जे आपण टोमॅटो किंवा मिरची वगैरे जे आहे, शिमला मिरची याची पण आपल्याला इथं वेगवेगळे झाडं आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. म्हणजे प्रत्येकच कंपनीचे औषधं वगैरे कशा प्रकारे त्यांच्या त्या प्रोडक्ट गुणकारी आहेत त्या याच्यावर म्हणजे झाडांवर किंवा फळांवर ते आपल्याला सांगण्याचा इथं माहिती वगैरे दिली जाते. हा जर समोर बघितलं तर हे कोबो आहे मित्रांनो. तर त्या कोबोला आपल्या पपईप्रमाणे कशी जास्त एका कोबोच्या झाडाला नॉर्मली एकच कोबो लागतो, पण या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जर बघितलं तर त्या कोबोच्या झाडाला असे पपईप्रमाणे भरपूर कोबो लागतात. त्याची ती माहिती आपल्याला इथं देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि सिंगल कोबो लागणारा पण जो आपला नॉर्मली जो आहे त्याचे पण आपल्याला इथं शेजारीच फोटो वगैरे दाखवलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे हे नॉर्मल कोबीची झाडे वगैरे जे आहेत ते आपल्याला इथे समोर बघायला भेटतात. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर ते मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे प्लास्टिकचं टनल वापरून कलमी जी वांगी आहेत ते वांगे कसे बनवले जातात आणि वांग्याची साईज वगैरे जे आहेत ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं बऱ्याच दिवसापासून हे सगळं थांबलेले असतात एका जागेवर आणि यांना बऱ्याच दिवसापासून KVK मध्ये यांना जागा वगैरे उपलब्ध करून दिलेली असते आणि हे झाडं वगैरे पूर्ण बऱ्याच दिवसापासून ते स्वतः इथं त्या झाडांची वगैरे निगा राखत असतात आणि त्यानंतर त्याचं पालन पोषण करत असतात. आणि प्रत्येक वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये हे प्रदर्शन भरतं आणि ह्या प्रदर्शनामध्ये ते वांगी वगैरे किंवा वेगवेगळे जे तुम्ही आता पूर्ण सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहात किंवा बघितलेलं आहे सगळं याची पूर्ण माहिती वगैरे आणि त्यांच्या प्रोडक्टची पूर्ण जाहिरात वगैरे इथं केली जाते मित्रांनो. समोर मित्रांनो तुम्हाला वांग्याबद्दलची वेगवेगळी जी कलम केलेली वांगी वगैरे जे आहेत त्याची वेगवेगळी जी व्हरायटीज आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. ही जर समोर बघितलं तर फिरत्या चाकावरील जी शेती आहे त्याची माहिती आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. इथं आपल्याला
बराच वेळ थोडासा वेळ दिल्यानंतर आपल्याला फिरत्या चाकावरची शेतीची पूर्ण माहिती आपल्याला मिळते. तर ही जी शेती आहे ती जनरली अशी रानामध्ये करू शकत नाही. म्हणजे जिथं शेती वगैरे नाही ते एकदम शहरामध्ये सुद्धा बिल्डिंगवर किंवा टेरेसवर आपण फिरत्या चाकावरील शेती वगैरे करू शकतो, याची पूर्ण ती माहिती आपल्याला इथं देत असतात. तर टमाटरचे जे वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्यासाठी लागणारे जे औषधं आहेत त्याचेच इथं एक त्यांचा प्लॉट आहे तो आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर टमाटे, नंतर झाल्यानंतर मकाचा जो आहे मकेचं इथं वेगवेगळे प्लॉट्स आहेत मित्रांनो. तर हे जे बघताय ते AI तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे तयार केलेली जी मका आहे किंवा त्याचं जे संगोपन करतात त्याची मका आहे ते आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. आणि मक्याचं जे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, पुढे समोर गेल्यानंतर मका वेगवेगळे आणि एक एक आता ही समोरची वेगळ्या कंपनीनं हे केलेले आहेत. भारतीय जन उर्वरक कंपनी आहे मक्याची. तर त्यांचे जे बियाणे किंवा त्याची जी शेती करण्याची पद्धत आहे ते आपल्याला दाखवून देतात की अशा प्रकारे हे केल्यानंतर जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकते. तर पुढं इकडच्या साईडला भाजीपाला किंवा मक्याचं हे पूर्ण भाजीपाल्याचं सगळं व्हेजिटेबलचं इकडची जी साईट आहे ती कंप्लीट केल्यानंतर आपण पुढच्या साईडला इकडं फळभाज्या ज्या आहेत, फळभाज्या किंवा फळे, कांदे याच्याबद्दलची पूर्ण माहितीसाठी आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहे मित्रांनो. तर इकडून बरोबर त्यांनी या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या पार्ट केलेले आहेत आणि या प्रत्येक पार्ट कोणताही पार्ट मिस होऊ नये आपल्याकडून अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि वेगवेगळीकडनं असे पूर्ण वळवून आपल्याला बरोबर रस्ता बनवलेला आहे, जेणेकरून आपण प्रत्येक प्लॉटची माहिती वगैरे आपण घेऊ शकू. ह्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर इकडच्या साईडला आता आपण पलीकडच्या साईडला उजव्या साईडला वगैरे गेलो होतो, उजव्या साईडनं आपण तिकडून फिरून आलो. तर आता आपण डाव्या साईडला आतमध्ये जाणार आहे. तर डाव्या साईडला आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच जे फुलांची जे देखरेख किंवा फुलांची जे हे झाडं आहेत ते आपल्याला बघायला भेटतात. वेगवेगळे फुलं आहेत. हे समोर जे पिवळे बघताय ते झेंडूची फुलं आहेत. गेल्या वर्षी याच ठिकाणी पूर्ण भोपळ्याचं वगैरे वेल होते, भोपळा वगैरे आपल्याला बघायला भेटला होता. पण यावर्षी समोर इथं फुलं वगैरे आहेत. जी शेती करण्यासाठी लागणारे अवजारे हे समोर आहेतच, पण इथं जी पारंपरिक शेतीमध्ये यूज करणारे बैलगाडी वगैरे आपल्याला समोर व्हिडिओमध्ये बघायला भेटले आपल्याला. तर हे वेगवेगळे प्रकारचे जे फुलं आहेत, लहान लहान फुलांची ही आपल्याला इथं प्रत्येक ठिकाणी माहिती वगैरे लिहिलेली आहे. एकदम असं सगळं रेड कार्पेट हातरून पूर्ण असं चालण्यासाठी किंवा पूर्ण थांबून बघण्यासाठीची पूर्ण असं यांनी सोय केलेली आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर जे शेततळ्यासाठी जो लागणारा कागद आहे मित्रांनो, शेततळ्यासाठी लागणारा कागद आहे त्याच्या कंपनीचं इथं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे. तर ते कागद वगैरे इथं दाखवण्यात येत आहे. फळपिकाकरण म्हणजे इथं जी फळपिकं आहेत त्यांच्यासाठी संरक्षणासाठी जे फोम असतो ना त्याची माहिती वगैरे आहे. आणि इथं कशा प्रकारे हे वापरलं जातं, अंजीरची शेती वगैरे कशा प्रकारे केली जाते ह्याची जी माहिती आहे ते आपल्याला इथं समोर दिलेली आहे मित्रांनो. आणि इथंच आपल्याला रोपं वगैरे जे आहेत, आंब्याची रोपे वगैरे जे आहेत किंवा हे प्रत्येकाची बियाणे रोपे हे सर्व इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि आपण इथं बुकिंग करून आपण काही दिवसानंतर कृषी प्रदर्शन संपल्यानंतर ते आपण इथून विकत घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. तर पाठीमागं भोपळ्याची जी वेल आहेत ते बघायला भेटतात. आणि इथं जे आहेत ते प्रत्येक प्रकारचे जे व्हेजिटेबल आहेत, आपल्या फळभाज्या किंवा पालेभाज्या या सर्वांची बियाणे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. तर एका बियाण्याची जी किंमत आहे एका पुडीची, यात 7 ते 10 बी आहेत, त्याला 20 रुपये किंमत एवढी त्यांनी ठेवलेली आहे. तर पुढे आल्यानंतर कांद्याचा जो प्लॉट आहे तो आपण बघू शकतो मित्रांनो. हा जो बघतोय तो कांद्याचा प्लॉट आहे. तर मातीचा जो ओलावा वगैरे जो आहे तो त्यांनी AI तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला इथं दाखवलेला आहे. त्याचे जे सेन्सर्स आहेत ते मातीमध्ये असे रोवून ठेवलेले आहे आणि त्याच्याद्वारे आपण मातीचा ओलावा किंवा जमीन पाण्यासाठी आता पाणी पाहिजे का नाही याची पूर्ण माहिती आपल्याला त्या सेन्सरद्वारे मिळत असते. तर ह्या AI तंत्रज्ञानाचा तो भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे आपल्या भारतीय जे शेती तंत्रज्ञान आहे यामध्ये. तर पुढं जर बघितलं तर ही पेरूचं जी लागवड आहे, लाल पेरू जो आहे तो कशा प्रकारे पेरू संगोपन केला जातो आणि पेरूची जी कशा प्रकारे तुम्ही निगा राखू शकता याची जी माहिती आपल्याला समोर बघायला भेटते.
तर इकडच्या साईडला जर बघितलं तर तूर जी आहे ती तुरीची जी झाडं आहेत किंवा तुरीची जी पूर्ण माहिती किंवा त्याची जी लागणारी औषधं वगैरे त्याची माहिती. इकडच्या साईडला जर बघितलं तर ही केळीची जी छोटासा प्लॉट आहे हा केळीचा, तर केळीच्या प्लॉटबद्दलची माहिती म्हणजे केळी उत्पादक जे शेतकरी आहेत ते आवर्जून इथं भेट देत असतात आणि केळीच्या ज्या झाडाला जे किती प्रकारे किती केळी लागू शकते किंवा याची जे औषधं आहेत त्याची पूर्णपणे माहिती वगैरे जे आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. तर पुढे जर बघितलं तर आंब्याचे जे प्लॉट आहेत, आंब्याचे प्लॉटमध्ये हा 1-2 वर्षानंतर फळ लागणारा आंब्याचं झाड आहे. तर त्याला 1-2 ते 2.5 वर्षात फळ लागतं. तर पुढं जर बघितलं तर आता ऊसाची जी लागण आहे, ऊसाबद्दलची माहिती जी आहे ती समोरचा इथून पुढचे जे प्लॉट आहेत ते ऊसाच्या माहितीचे प्लॉट आहेत. तर ऊसाचे वेगवेगळे वाण आहेत, ऊसाचे वेगवेगळे जाती आहेत, त्याच्या वेगवेगळे साईज आहे आणि गोडवा रिकव्हरी हे पूर्ण ह्या ज्या बोर्ड आहे याच्यावर लिहिलेलं आहे. तर हे जे बांबूने वगैरे जे बांधलेलं आहे ते इथं फक्त प्रात्यक्षिक जे करणार आहेत त्याच्यामुळं ते लावलेले आहेत किंवा हे व्यवस्थित सुटसुटीत दिसावं त्यासाठी हे लावलेले आहेत. पण अशा बांबूचा जो सपोर्ट आहे तो प्रत्येक वेळेस द्यावा लागतो असं नाही आहे. त्यांनी इथं प्रत्येक वेळेस बोर्डवर लिहिलेलं आहे. हे फक्त प्रात्यक्षिकासाठी लावलेलं आहे. तर तुम्हाला प्रत्यक्षात असं काय करण्याची गरज नाही आहे मित्रांनो, असं इथं लिहिलेलं आहे. तर 86-032चा जो ऊस आहे त्याची पण हाईट वगैरे इथं समोरच्या बोर्डवर लिहिलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून तेही बघू शकता. पुढच्या साईडला जर बघितलं तर वेगवेगळे प्रकारचे आता हे आज बघितलं तर 365 जातीचा ऊस आहे, 265 जातीचा. तर त्याचे पण थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे आता गोडवा वगैरे त्यामधील आणि ते पण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची हाईट जर बघितली तर 23 फूट ऊसाची उंची आहे. 86-032चा ऊस आहे, 23 फूट टोटल उंच आहे. तर 23 फूट म्हणजे आता आपण जनरली कांड्यावर ऊस 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 मापतो, पण तसं मापण्याची गरज नाही आहे कारण कांड्या पण मोठ्या लहान मोठ्या असू शकतात. लहान लहान कांड्या जर कमी याच्या असल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. तर शेतीचे जे प्लॉट आहेत ते अशा प्रकारे आहेत आणि ऊसाची इथून बेणे वगैरे आपल्याला विक्रीसाठी पण उपलब्ध आहेत कृषी प्रदर्शन संपल्यानंतर. तर कृषी प्रदर्शन कंप्लीट झाल्यानंतर आपण आता त्याची नोंदणी करून कृषी प्रदर्शन झाल्यानंतर आपल्याला त्याचे बी बियाणे वगैरे मिळतात. तर इथं जे वेगवेगळे स्टाफ आहेत ते पण इथं वेगवेगळी माहिती आपल्याला देत असतात आणि त्यांच्या प्रोडक्टबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला पूर्णपणे इथं मिळत असते मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या कृषी प्रदर्शनमधला आता फक्त आपण एक भाग बघितलेला आहे. तर दुसरा भाग पण लवकरच आपल्या या चॅनलवर येणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलसुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे मग.